नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एज्युमोड या चॅनलवरती। आपण वनरक्षकची बॅच किंवा काय म्हणू शकतो की आपण वनरक्षकची जी PYQs आहे त्याची सीरीज आपण काय केली आहे, सुरू केली आहे मित्रांनो। तर त्याच्यामध्ये आपण काय केलं आहे, पहिला लेक्चर ऑलरेडी आपलं मेसेज झालेला आहे, सायन्स झालेला आहे, इंग्लिश मराठी किंवा GK हे लेक्चर आपले हळूहळू आपण ग्रुपवरती आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि टेलिग्राम चॅनलवरती पण सुद्धा आपण अपलोड करत आहोत। ठीक आहे, तर पहिले लेक्चर आपलं थोडं लेंदी झालं होतं मॅथ्सचं, तर त्यामुळे आपण काय केले, आजचं लेक्चर दोन पार्टमध्ये डिवाइड करणार आहोत। पहिले म्हणजे 50 प्रश्न आपण जवळपास घेतले होते, 50 क्वेश्चन्स, त्यातले आज 25 म्हणजे पहिल्या पार्टमध्ये 25 घेऊया आणि सेकंड पार्टमध्ये 25 घेऊया, म्हणजे असं थोडं आपण लेक्चर डिवाइड करूया। ठीक आहे, तर हे आहे आपलं PYQ कधीच मित्रांनो, PYQ आहे 2019चं। 2019ला वेगवेगळ्या शिफ्टमध्ये जी एक्झाम झाली होती त्या एक्झामचे क्वेश्चन्स म्हणजे आपण PYQ आपण आज घेणार आहोत। ठीक आहे, तर सुरू करूया आपण पहिला क्वेश्चन्स। ठीक आहे, काय दिलं बघा, मालिकेतील रिकामी जागा भरा। एक सिरीज दिलेली आहे, आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की असे प्रश्न आपल्याला नेहमी विचारलेले असतात, तर आज पण तसं विचारलेलं आहे। एक सिरीज दिलेली आहे, त्या सिरीजनुसार AMB-CODP ही सिरीज दिलेली आहे आणि सिरीजमधला हा मधला शब्द किंवा मध्ये काय येईल असं त्यांनी विचारलेलं आहे। ठीक आहे, आता तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं, AB बघा, ABCDE मग समजतं ह्याच्यामध्ये दोन सिरीज एकत्र त्यांनी मिक्स केलेल्या आहेत, म्हणजे बघा ABCDE असं केलेलं आहे। आणि जर मग तुम्ही असं केलं असेल तर इथं काय येईल बघा, M माहीत नाही काय येईल, समजा जर आपण N आला, MNOP म्हणजे इथं काय असणार आहे, N म्हणजे अशा प्रकारची सिरीज आलेली आहे। मग N इथं पाहिजे म्हणजे पर्याय क्रमांक C आपलं उत्तर आहे। एकदम सोपा प्रश्न होता, सुरुवातीचा प्रश्न पहिलाच एकदम थोडा सोपा होता। ठीक आहे, बघूया नेक्स्ट क्वेश्चन। 42च्या 1/5 अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा बघा वारंवार विचारले आहे, वारंवार। इथं तुमचं कॅल्क्युलेशन प्लस मायनस, तुम्हाला पॉईंटचं मल्टिप्लिकेशन येतं, पॉईंटचा भागाकार येतो, पॉईंटचं वजाबाकी येते, पॉईंटची बेरीज येते, हे तुमचं वारंवार चेक करत जाणार आहे। बघा काय दिलं बघा, 42च्या 1/12 बघा, 42च्या म्हणल्यावर असं लिहायचं 1/12 प्लस 12च्या 20% बघा 20%। ठीक आहे, किंवा 12चे 20% म्हणजे टक्के म्हणजे 20/100। परत च्या विचारलं, जिथं जिथं च्या आहे तिथं आपल्याला गुणाकार करायचा आहे। ठीक आहे, गुणिले 200% किंवा 200% म्हणजेच काय आलं 100 प्लस 0.40 × 140 असं हे पूर्ण आपल्याला गणित आहे, याचा अर्थ झाला। ठीक आहे, ह्याला भाग करून बघा, 6 × 12 6 × 7 42 म्हणजे काय झालं 702 आलं हे। ठीक आहे, इथं काय 100 × 100 100 × 2 200, हा शून्य कटला, हा शून्य कटला। ठीक आहे, 2 × 2 2 × 5 10। ठीक आहे, म्हणजे काय राहील बघा वरती 12 × 2/5। ठीक आहे, प्लस ह्यांचा गुणाकार करायचा, कसा करायचा बघा आता, 140 × 0.40। ठीक आहे, हा शून्य आणि हा शून्य, दोन शून्य इथे लिहून घेतले बघा, म्हणजे 140 × 0.40 किंवा दशांश चिन्ह नंतर 40 आहेत। मग मी काय केलं, हे 1 0 आणि 1 0 2 0 किंवा 2 0 आपण लिहिलेले आहेत। ठीक आहे, नंतर काय होणार बरं, 14 × 56। ठीक आहे, आता पॉईंट नंतर बघा, इथं पॉईंट नंतर दोन संख्या आहे, मग इथं पण काय होणार आहे, पॉईंट नंतर दोन संख्या, म्हणजे उत्तर काय आलं आपलं 56 उत्तर आलेलं आहे। ठीक आहे, पुढे सॉल्व्ह करूया। 702 ला आपण काय म्हणू शकतो बरं, 3.5 म्हणू शकतो। तुम्ही भागाकार करून बघा, 7/2 7 रुपये दोघांमध्ये डिवाइड करायचे, 3.5 रुपये एकाला, 3.5 रुपये एकाला, म्हणजे 3.5 रुपये आले। ठीक आहे, नंतर 12 दुने इथं काय होतं बरं, 24/5, 12 दुने काय होतं बरं 24/5। ठीक आहे, इथं भागाकार करून दाखवतो तुम्हाला, 5 × 20 खाली उरले 4, घेतला पॉईंट, इथं झाले 40, 4.8 आलं आपलं, काय आलं 4.8 इथं आलेलं आहे। ठीक आहे, प्लस 56। आता पहिले पॉईंटचं बेरीज करून बघूया, पॉईंटची बेरीज करायची म्हणजे कसं करायचं बरं, इथं बा 4.8 आणि 3.5, 5 आणि 8 13 3 हातचा आला 1, 4 आणि 4 8, 8.3, त्याच्यामध्ये आपल्याला 56 मिळवायचे। 56 मध्ये 8.3 म्हणजे बघा 56 57 58 59 60 61 62 63 64, 8 म्हणजे झाले 64 आणि वरचे 0.3 64.3 किंवा 64.3, पर्याय क्रमांक D आपलं उत्तर आलेलं आहे। 64.3 आपलं उत्तर आलेलं आहे। समजलं का, एकदम सिंपल कॅल्क्युलेशन होतं, आपण पूर्ण एक एक स्टेप सॉल्व्ह केलेले आहेत। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, परत तसाच प्रश्न दिलेला आहे। इथं काय केलेलं आहे, इथं दिलेलं आहे तुम्हाला एक ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं आणि हे दिलेलं आहे। आता पहिले हे काय दिलं बघा, 5.3 + 5.2 ह्यांचं सगळ्यांची ॲडिशन करतो मी इथं बघा, 5.3 5.25 आणि 6.75 सगळ्यांची बेरीज बघा, दिसतं तुम्हाला बेरीज सगळ्यांची करा। 5 आणि 5 10, 0 हातचा आला 1, 7 आणि 2 9 9 7 आणि 2 9 1 10 आणि 3 13 3 हातचा आला 1, पॉईंटला पॉईंट लिहिला, 6 आणि 5 किंवा 5 आणि 5 10 आणि 6 16 आणि 17 17.30 काय आलं आपलं, हे पूर्णच उत्तर आलं मित्रांनो 17.30 आलेलं आहे। ठीक आहे, किंवा आपण त्याला 17.3 म्हणू शकतो। ठीक आहे, मध्ये चिन्ह मायनसचं आहे। आता परत काय करायचं, ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा।
आता इथं बघा हे ब्रॅकेटमध्ये हा 4.5 प्लसमध्ये आहे आणि हा प्लसमध्ये, म्हणजे आपल्याला बघा 4.50 आणि 1.25 दोघं प्लसमध्ये, ह्यांचं दोघांचं काय करायची बेरीज करायची. 5 5 आणि 2 7, 4 आणि 1 5, उत्तर आलं 5.75. ह्या दोघांचं उत्तर आलं बघा 5.75, ह्या दोघांचं उत्तर आलं. आणि मायनस कोण आहे 7.75. ठीक आहे, मायनस आहे. आता 5.75 छोटा आहे का बघा, 1 + 1 -1. तर अशा वेळेस काय करायचं, 1 + 1 वजा असेल, मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करायची. मोठी संख्या कोणती इथं 7.75 मोठी आहे आणि 5.75 छोटी आहे. ठीक आहे, मायनस करा 0 0 2, म्हणजे उत्तर काय आलं आपलं 2.00. ठीक आहे, म्हणजे 2 आलं. पण मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे, जेव्हा आहे बघा 1 प्लस असते 1 मायनस असते आणि मोठ्या संख्येला मायनसचं चिन्ह असेल तर आपलं उत्तर काय येणार आहे मायनसमध्ये येत असतं. म्हणजे आपलं उत्तर काय आलं बघा, इथं खाली होतं बघा. आता 17.30 वजा ह्या दोघांची वजा केली -2.00, किंवा ह्याला आपण काय म्हणतो -2 सुद्धा म्हणू शकतो. दोन्हीकडे काय मित्रांनो, दोन्हीकडे काय आहे, दोन्हीकडे मायनस आहे. तरी मायनस मायनस काय होणार आहे, दोन्हीकडे मायनस असल्यामुळे हे होणार आहे प्लस होणार आहे. ठीक आहे, म्हणजे बघा 17.30 मायनस इंटू मायनस झालं प्लस आणि 2. 17.30 आणि 2 म्हणजे काय 17.3, नंतर 18.3 19.3, म्हणजे उत्तर आलं आपलं 19.30 किंवा 19.3. पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, पहिला हे सोडवलं, नंतर ब्रॅकेटमधली एक स्टेप सोडवली, पूर्ण कॅल्क्युलेशन तुम्हाला इथं दाखवलेलं आहे. काही डाऊट असेल तर प्लीज कमेंट करा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. परत तसाच प्रश्न दिला बघा, फक्त संख्या बदलल्या इथं. आता इथं परत तेच करायचे, तिघांची बेरीज करायची बघा. 7.05 8.50 बघा. पॉईंटचा बेरीज करताना लिहायचं कसं बघा. आता 8.05 नाही 8.5 आहे, मग 8.5ला मी असं लिहिलं आणि वर पुढची संख्या एक जागा रिकामी नाही ह्याच्या खालची, मग मी 0 लिहिलं तिथं, बरोबर 0 लिहिलेला आहे. आणि 0.55. ठीक आहे, अशा प्रकारे करावं लागतं. 5 आणि 5 10 शाला 0 हातचा आला 1, 5 आणि 5 10 आणि 11 शाली 1 हातचा आला 1, 8 आणि 1 9 7 16. ठीक आहे, 16.10 हे उत्तर आलं आपलं, पूर्ण ह्याचं उत्तर आलं 16.1. ठीक आहे, मध्ये मायनसचं चिन्ह. आता सगळ्यांचं दोघांचं चिन्ह बघा, पहिले या दोघांची बेरीज करतो. कोणाची 4.30 आणि 5.25 ची बेरीज करतो. 5 5 9 9.55 आलं, 9.55 आलं मायनस 9.75. परत बघा 9.55 मोठे का 9.75 मोठे, तर 9.75 मोठे. मग 9.75 मधून 9.55 मायनस करायचं. ठीक आहे, 5 5 गेले 0, 7 5 गेले 2 0, उत्तर आलं आपलं 0.20. पण मायनस चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणून उत्तर आपलं -0.12. म्हणजे बघा 16.1 मायनस ब्रॅकेटमध्ये आणि हे बघा हे चिन्ह अगोदरचं आणि ह्या दोघांचं वजाबाकीचं चिन्ह आलं मायनसवालं. परत मायनस मायनस प्लस झालं, म्हणजे 16.1 प्लस 0.20. बघा हे दोघांची बेरीज करायची. आता 16.10 आणि 0.20. 0 2 आणि 1 3 6 आणि 1 ला 1 16.30 आहे का, आहे. पहिलाच उत्तर आहे आपलं, पहिलाच पर्याय आहे 16.30 किंवा 16.3. एकदम सोपे प्रश्न असतात, फक्त प्लस मायनस आपलं चुकायला नको आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा परत हा प्रश्न दिलेला आहे आपला. हा प्रश्न सुद्धा रिपीट बघा, असेच प्रश्नाची सिक्वेन्स अशीच रिपीट होते सारखे, असेच प्रश्न सारखे विचारत आहेत. ठीक आहे, A = 1, B = 2, M = 13. ठीक आहे, परत N = 13, O = 12. जे ह्यासाठी तुम्हाला काय करायचं, ABCD लिहून घ्या अगोदर. ABCD EF GHI JKL M NO PQRST WXY आणि Z. 1 3 5 7 9 11 13 14 16 18 22 24 आणि 26. A = 1 बघा, B = 2 आणि M = 13, म्हणजे बरोबर आहे. नंतर O = 12. O त्यांनी काय केलं 12 केलं, म्हणजे त्यांनी इकडनं बघा Z = 1 इकडनं मोजत गेले. आता O = 12 आहे, म्हणजे मला सांगा O च्या अपोजिट कोण आहे, L चा नंबर किती 12, म्हणजे त्याला दिलेला आहे. असं विचार करा थोडी वेळ. ठीक आहे, किंवा ह्याला आपण उलटे म्हणू शकतो. उलटे म्हणजे कसं बघा, ह्याला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ठीक आहे, हे खालचं जरी तुम्ही लक्षात ठेवलं नाही तरी चालते, असे नंबर दिलेले आहेत. आता डाऊट क्लिअर नाही, काही प्रॉब्लेम नाही. आता काय दिलं बघा, मग ह्यांचं जर असं असेल तर हे हे जे नंबर दिले आपल्याला, म्हणजे अल्फाबेटचे नंबर दिले आपल्या ABCDचे. बीचा नंबर किती आहे 2 नंबर, मग त्याची बेरीज करायची. यू म्हणजे असं बेरीज करून बघा हे उत्तर किती आणि हे उत्तर किती. आता BUS बी साठी किती बरं 2. ठीक आहे, यू साठी किती आहे बघा, यू कुठे आहे 6 नंबर आहे, +6.
ठीक आहे. यससाठी किती आहे, यस म्हणजे 8 आहे. किती झालं म्हणजे 8 आणि 6 14. ठीक आहे, 14 आणि 2 16. ठीक आहे, इथं लिहितो वाटलं वरती लिहितो 16. हे जे उत्तर आलं आपलं 16 उत्तर आलं. नंतर BOY, बी म्हणजे किती आहे परत 2 प्लस वाय सॉरी ओ म्हणजे किती आहे ओ 12. ओ म्हणजे 12 आणि वाय म्हणजे किती रे 2. ठीक आहे, 12 आणि 2 14 आणि 2 16. ह्याचं पण उत्तर काय आलं 16. म्हणजे 16 = 16. तर असं पर्याय आहे का कुठं, असा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 असा पर्याय आपला आलेला आहे. ठीक आहे, 2 पर्याय आपला आलेला आहे. पर्याय क्रमांक बी दोघांचं पण उत्तर काय आलं 16 आणि हे पण 16 आलं. म्हणजे 16 = 16. तर हे चिन्ह कुठे आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे, त्याच्यामुळे उत्तर आपलं एवढं आलं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी सर्वात मोठा पर्याय कोणता. इथं परत काय करायचं तुम्हाला प्लस मायनस करत राहायचं आहे. सगळ्यांची ॲडिशन करायची, एकदा बघायचं, एकदा प्लस होतं परत एकदा मायनस करायचं, काय होतं चेक करायचं. जर तुम्ही केलं तर तुम्हाला उत्तर येऊन जाईल ऑटोमॅटिकली. ठीक आहे, मग अशा वेळेस काय करायचं माहिती का, प्लसवाले कोणते बघा 1 प्लस 2 प्लस प्लसवाला अजून कोणी हा 1. ठीक आहे, मग ह्यांची बेरीज करायची 15 65 आणि 103. ठीक आहे, नंतर 5 आणि 5 10 आणि 3 13शीला 3 हातचा आला 1 6 आणि 7 आणि 8 183 आलं. ठीक आहे, आता बाकीचे सगळे कोण आहे बरं, बाकीचे सगळे आहेत मायनस आहेत. म्हणजे मायनसवाले कोण कोण आहे 22 42 62 45 आणि 27. ठीक आहे, करायचं सगळ्यांची बेरीज. आता तुम्ही म्हणताल की मायनस आहे, बेरीज कसं करायची. सगळ्यांचे चिन्ह मायनस आहे. जेव्हा दोघांचे चिन्ह मायनस असतील किंवा निगेटिव्ह असतील त्यावेळेस आपण काय करतो त्यांचं ॲडिशन करतो किंवा त्यांची बेरीज करतो. सगळ्यांची बेरीज करा. 7 आणि 5 12 आणि 2 14 14 15 16 17 18शीला 8 हातचा आला 1 2 आणि 1 3 आणि 4 7 7 आणि 6 13 13 आणि 4 17 आणि 2 19 198 आलं. पण चिन्ह कोणतं याचं मायनस का बरं, कारण सगळे मायनसमध्ये आहेत. सगळे मायनसमध्ये असल्यामुळे सगळ्यांची बेरीज होणार बघा 1 2 3 4 5. ठीक आहे, 183 198. आता 1 + 1 मायनस आहे, 1 प्लस आहे 1 मायनस आहे. तर उत्तर तुमचं काय येणार आहे बघा. अशा वेळेस काय करू तुम्हाला मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करायची. ठीक आहे, लहान संख्या वजा केली 8 तून 3 गेले 5 9 8 गेली 1 0. उत्तर आलं तुमचं 15. पण इथं चिन्ह कोणाचं आहे 198चं चिन्ह मायनस आहे, त्यामुळे उत्तर तुमचं येणार आहे -15. म्हणजे सगळ्यांचं उत्तर तुमचं काय आलं -15. ह्या सगळ्याचं उत्तर तुमचं आलेलं आहे -15. समजते. असं सॉल्व करत करत तुम्ही जर गेलात तर पर्याय क्रमांक बी दुसरा हे सगळ्यात मोठा पर्याय आहे. तुम्ही सॉल्व करून बघा. इथं काय करायचं परत तेच करायचं बघा. काय करायचं 18 25 26 44 37 सगळ्यांची बेरीज करा एकदा आणि त्याच्यातून वजा कोणाची करायची 104 वजा करा 32 वजा करा 17 वजा करा. तुमचं उत्तर येणार. म्हणजे अशा प्रकारे तुमचा बी हा पर्याय सर्वात मोठा आलेला आहे किंवा येऊ शकतो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. आता हा प्रश्न बघितलेला आहे आपण आणि असे प्रश्न वारंवार विचारलेले आहेत. थोडं लक्ष देऊन बघा. एक माणूस त्याच्या घरापासून पूर्व दिशेने 7 किलोमीटर चालतो. आता सगळ्यात पहिले काय करतो तुम्हाला दिशा सांगतो परत एकदा. ठीक आहे, दिशा म्हणजे बघा तिकडे असते पूर्व दिशा. ठीक आहे, वरती असते उत्तर दिशा, खाली असते दक्षिण दिशा आणि डावी साईडला असते आपली पश्चिम दिशा. ठीक आहे, हे अशा दिशा तुम्हाला पाठ पाहिजे किंवा माहीत पाहिजे. वरती उत्तर, खाली दक्षिण, इकडे पूर्व पश्चिम. ठीक आहे, तुम्ही उत्तरेकडे तोंड करून राहाल तुमच्या हाताला उजव्या साईडला पूर्व दिशा येणार. आता एक माणूस त्याच्या घरापासून म्हणजे आता समजा ठीक आहे मी काय करतो हे बघा इथं समजा हा माणूसाचं घर आहे. एक माणूस त्याच्या घरापासून पूर्व दिशेने 7 किलोमीटर चालतो. बघा पूर्व दिशेने 7 किलोमीटर गेला. तो किती किलोमीटर गेला हा टोटल 7 किलोमीटर गेला. इथे येऊन थांबला. ठीक आहे, इथे येऊन थांबला. असं गेला, इथे येऊन थांबला. नंतर डावीकडे वळतो 4 किलोमीटर चालतो. मग आता हे पूर्व दिशा असं गेला. मग डावीकडे म्हणजे कुठं इकडं लेफ्ट साईडला वरती गेला जाणार. डावीकडे वळतो आणि 4 किलोमीटर जाऊन थांबतो. किती किलोमीटर झालं मित्रांनो हे 4 किलोमीटर. इथे येऊन थांबला परत तो. ठीक आहे, इथे येऊन थांबला. नंतर उजवीकडे वळतो आणि 1 किलोमीटर चालतो. परत उजवीकडे बरं पण 1 किलोमीटर उजवीकडे 1 किलोमीटर म्हणजे समजा एवढंच चालला तो. ठीक आहे, उजवीकडं 1 किलोमीटर येऊन थांबला. इथंच एवढा थांबला चालला. ठीक आहे, नंतर उजवीकडे वळतो आणि 1 किलोमीटर चालतो. उजवीकडे वळतो आणि 1 किलोमीटर चालतो. नंतर तो उजवीकडे वळतो आणि 7 किलोमीटर चालतो. उजवीकडे वळतो आणि 7 किलोमीटर चालतो. ठीक आहे, उजवीकडे वळतो आणि 7 किलोमीटर चालतो. ठीक आहे, आता हे 4 आहे तर ह्याच्या पॅरललला पण काय होणार आहे 4 येणार आहे. ठीक आहे, आणि मग परत हे काय झालं उरलेलं हे 3 किलोमीटर. 3 किलोमीटर काय झालं थोडं मोठं झालेलं आहे. ठीक आहे, 3 किलोमीटर थोडं मोठं झालेलं आहे. हां, हे 4 झालं आणि हे 3 किलोमीटर झालं. ठीक आहे, हे 3 किलोमीटर झालेलं आहे. उजवीकडे वळतो बघा म्हणजे
7 किलोमीटर गेला, डावीकडे गेला, पुन्हा उजवीकडे 1 किलोमीटर गेला, परत उजवीकडे गेला आणि उजवीकडे येऊन परत काय झाला 7 किलोमीटर इथे येऊन थांबला तो. ठीक आहे, इथे येऊन थांबला म्हणजे हे 4 आणि ते 3 झाले. 7 किलोमीटर येऊन चालतो, मग तो उजवीकडे वळतो आणि 4 किलोमीटर चालतो, उजवीकडे वळतो आणि 4 किलोमीटर चालतो. ठीक आहे, मग परत उजवीकडे आला असा, उजवीकडे आला असा, परत 4 म्हणजे बघा असं त्याचा उजवीकडे इकडचा उजवीकडे वळतो आणि 4 किलोमीटर. त्यातला आता 1 किलोमीटर काय झालं आहे, हा 1 किलोमीटर इकडचा कव्हर झाला आणि हे 3 किलोमीटर झालं एक्स्ट्रा. ठीक आहे ना, इथे येऊन थांबला, उजवीकडे वळतो 4 किलोमीटर चालतो, मग तो उजवीकडे वळतो आणि 3 किलोमीटर चालतो, उजवीकडे म्हणजे परत इथं बघा, परत म्हणजे इकडे आला 3 किलोमीटर म्हणजे इथे येऊन थांबलेला आहे तो. आता शेवटचाच पॉईंट कोण त्याचा, इथे येऊन थांबलेला आहे. ठीक आहे, तर तो त्याच्या घरापासून किती दूर आहे. आता मला सांगा हे टोटल डिस्टन्स किती होतं बरं, हे टोटल डिस्टन्स होतं 7 किलोमीटर. ठीक आहे, त्यातलं 3 किलोमीटर हे एक वजा झालं, मग या 7 मधून 3 गेले तर एवढं डिस्टन्स किती राहिलं, एवढं डिस्टन्स राहिलेलं पाहिजे 4 किलोमीटर. एवढं डिस्टन्स किती पाहिजे, 4 किलोमीटर. तर कुठे ऑप्शन आहे आपलं, पर्याय क्रमांक ए मध्ये आहे, एवढं डिस्टन्स आहे पर्याय क्रमांक 1 मधलं 4 किलोमीटर. ठीक आहे, तर आपलं पर्याय आलेला आहे हा पहिला. समजलं, अशा प्रकारची डायग्राम आपण तयार केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, परत काय दिलेलं हे तेच प्लस मायनस आपल्याला दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये काय करायचं, परत तिघांची बेरीज करा. ठीक आहे, मायनस परत ह्या दोघांची बेरीज करा, त्याच्यातनं हे किंवा हे 1 2 3 तिघांची बेरीज करा, त्यातनं हे वजा करा आणि तिघांची. ठीक आहे, करून दाखवतो परत एकदा. चला 9.75 2.75 आणि 3.25. ठीक आहे, 5 आणि 5 10 5 15 5 हातचा आला 1 2 आणि 1 3 आणि 7 10 आणि 7 17 7 हातचा आला 1 3 आणि 4 5 6 6 आणि 9 15. ठीक आहे, 15.75 15.75 तिघांची ॲडिशन करा, 2.75 3.5 आणि 0.5. ठीक आहे, 5 5 5 10 7 17 हातचा आला 1 2 आणि 3 5 आणि 1 6 6.75 तिघांची बेरीज. त्यातून वजा काय करायचे, 4.75 वजा करायचे. 5 मधून 5 गेले 0 0, 6तून 4 गेले 2 म्हणजे राहिले 2, म्हणजे ह्याचं पूर्ण ह्याचं ब्रॅकेटचं उत्तर आलं 2. ठीक आहे, चिन्ह मायनस, ह्याचं पूर्ण उत्तर आलं 15.75. ठीक आहे, चिन्ह मायनस मध्ये म्हणजे 15.75 मधून 2 वजा करायचे म्हणजे 13.75. 13.75 कुठे आहे, पर्याय क्रमांक सी मध्ये आहे. पर्याय क्रमांक सी मध्ये आपलं 13.75 उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, परत प्रश्न आला बघा तसाच, मगाशी बघितलं आपण तसंच. बघा, एक माणूस त्याच्या घरापासून पूर्व दिशेने 12 किलोमीटर चालतो. पूर्व दिशा म्हणजे परत ह्या साईडची बघा, परत आता डायग्राम काढू. एक माणूस त्याच्या घरापासून 12 किलोमीटर गेला इथपर्यंत. ठीक आहे, मग तो डावीकडे वळतो 5 किलोमीटर चालतो, डावीकडे गेला 5 किलोमीटर इथं थांबला, परत उजवीकडे 1 किलोमीटर चालतो, उजवीकडे 1 किलोमीटर इथं थांबला. आता हे डिस्टन्स किती आहे, 5 किलोमीटर. हां, ठीक आहे, हे डिस्टन्स किती आहे, 1 किलोमीटर. मग तो उजवीकडे होतो 7 किलोमीटर चालतो, उजवीकडे 7 किलोमीटर म्हणजे असं खाली आला म्हणजे हे 5, मग खाली किती उरले इथं, हे 2 राहिले, हे झाले 5. इथे येऊन थांबला, परत उजवीकडे वळतो आणि 4 किलोमीटर चालतो, उजवीकडे 4 किलोमीटर म्हणजे असं इथे येऊन थांबला. ठीक आहे, त्याच्यामधले बघा हा इथं 1 आणि हा 3 बघा ना इथं, कारण हा 1च आहे इकडचा. इथे येऊन थांबला, उजवीकडे होतो आणि 4 किलोमीटर चालतो, मग तो उजवीकडे होतो आणि 3 किलोमीटर चालतो, उजवीकडे 3 म्हणजे बघा हा 2 गेला आणि हा वरती 1 आला, इथे येऊन थांबला. हा 2 आणि हा 1 इथे येऊन थांबला. मग तो डावीकडे वळतो आणि 5 किलोमीटर चालतो, डावीकडे वळतो आणि 5 किलोमीटर चालतो, डावीकडे वळतो आणि 5 किलोमीटर इथं कुठेतरी हे बघा हे 5 किलोमीटर आहे आणि हे अंतर आहे 3 किलोमीटर. ठीक आहे, मग तो पण 1 किलोमीटर चालतो म्हणजे परत 1 किलोमीटर खाली आला म्हणजे तो इथे येऊन थांबलेला आहे. म्हणजे हे पण 5 आहे आणि हे किती झाले आपलं 3, हे 3 झालेलं आहे. ठीक आहे, 5 आणि 3 8 आणि टोटल डिस्टन्स किती बरं हे एवढं, हे टोटल इथं बघा इथपर्यंत येऊन टर्न मारला ना त्यांनी, हे टोटल 12 म्हणजे 12 मधून 8 गेले पाहिजे. तर तो त्याच्या घरापासून किती अंतरावर आहे म्हणजे हे डिस्टन्स आपल्याला विचारलेलं आहे. बघा हे पूर्ण किती आहे 8. ठीक आहे, आणि इथून समजा ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत आहे 12 किलोमीटर. ए पॉईंटपासून हा पॉईंट मोजचा आपल्याला, सी किलो पॉईंट आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे, पण बी सीचं अंतर किती आहे 5 आणि 3 8 आहे. मग 12तून 8 गेले उत्तर आलं 4 म्हणजे पर्याय क्रमांक 4 कुठे आहे, पर्याय क्रमांक 1 मध्ये 4 किलोमीटर आहे. तर 4 किलोमीटर आपण येऊन थांबलेलो आहोत. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. हां, आता मित्रांनो वनरक्षक भरती 2025ला एक चांगली ॲड आलेली आहे, पे स्केल चांगला आहे. आपल्या चॅनलवरती आपण त्याची ॲड पण टाकलेली आहे. त्याचे तुमचे डाऊट्स, त्याचे सिलेबस किंवा किती मिनटं वेळ आहे, किती जागा आहेत, कोणत्या कास्टसाठी, फॉर्म किती वगैरे सगळ्या गोष्टी आपण त्यासाठी आपण मेन्शन केलेल्या आहेत. पूर्ण जाहिरात आपण एक्सप्लेन केलेली आहे. ठीक आहे, तर आपण काय करणार आहोत, आपलं वनरक्षक बॅच जी आहे आपली ती लाईव्ह आणि रेकॉर्डेड फॉर्ममध्ये आपण ही बॅच काय करणार आहोत, सुरू करणार आहोत. ठीक आहे, तर ही बॅच तुम्हाला आपल्या इज्युमॉल या चॅनलवरती तुम्हाला जे इज्युमॉल चॅनल आहे त्याचा असा लोगो आहे,
ठीक आहे. ह्या चॅनलवरती तुम्हाला काय आहे हे गुगल प्ले स्टोअरवर तुम्ही गेलात, MPSC इज्यूमॉल जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला ते ॲप दिसेल, ते ॲप डाउनलोड करा. त्या ॲपमधून तुम्हाला ही लाईव्ह बॅच दररोज तुम्हाला घरी बसल्या अटेंड करता येईल. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही किंवा कोणत्याही क्लासला, म्हणजे क्लासला इन द सेन्स की तुम्हाला घर सोडून जायची गरज नाही बाहेर, किंवा तुमचा वेळ ऑफलाईन बॅचमध्ये तुम्हाला जाणार नाही, कारण तुम्ही घर बसल्या ते करू शकता. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. दररोज 2 तास लाईव्ह लेक्चर होणार आहे. कालावधी 1 ताससाठी तुमची व्हॅलिडिटी असणार आहे. तुम्ही किती वेळेस लेक्चर बघू शकता. अनमर्यादित यूज, म्हणजे तुम्ही अनलिमिटेड एक लेक्चर तुम्हाला वाटलं 10 वेळेस बघायचं, तुम्ही 10 वेळेस लेक्चर बघू शकता. 4000 प्लस आपण काय केलं, ह्याच्यामध्ये प्रश्नांची फ्री टेस्ट सिरीज दिलेली आहे. 4000 प्लस प्रश्न आपण त्याच्यामध्ये तुम्हाला अभ्यासासाठी किंवा सरावासाठी दिलेले आहेत. आणि ही एक्झाम TCS आणि IBBS पॅटर्ननुसार आहे. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये काय केलं आपण, PYQची पूर्ण तयारी केलेली आहे. सगळे PYQ आपण त्याच्यामध्ये घेतलेले आहेत, एक्स्ट्रा क्वेश्चन्स घेतलेले आहेत, आणि फ्री PDF नोट्स हे सुद्धा आपण काय करणार आहोत त्याच्यामध्ये आपण देणार आहोत सगळ्या विद्यार्थ्यांना. तर ही बॅच मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी असे सगळे सब्जेक्ट्स जे की त्या एक्झामला पाहिजेत, आणि IBBS पॅटर्ननुसार जी ऑब्जेक्टिव्ह असते एक्झाम, तुमची ऑनलाईन एक्झाम होणार आहे, तशा पद्धतीनं आपण काय करणार आहोत, सगळे लेक्चर्स सगळे आपले क्वालिफाईड टीचर्स आहेत ते शिकवणार आहेत. आणि ही बॅच फक्त तुम्हाला नाममात्र दरामध्ये फक्त 499 रुपयाला ही बॅच आपण काय केली आहे सुरुवात, म्हणजे ही बॅच 499 रुपयात फक्त तुम्हाला मिळणार आहे. फक्त ही बॅच आहे पहिल्या 100 विद्यार्थ्यांना, की जे पहिले 100 विद्यार्थी जर जे लवकर लॉग इन करतील किंवा लवकर अप्रोच होतील तर त्या पहिल्या 100 विद्यार्थ्यांना ही 499 मध्ये बॅच मिळणार आहे. नंतर ही बॅचची किंमत वाढू शकते. एवढं सगळं आपण केलेलं आहे. आणि यूट्यूबला पण आपण लेक्चर टाकणार आहोत, त्यावरून तुम्हाला क्वालिटी पण समजून येईल क्लासची, आणि काही डाऊट्स असतील तुम्हाला ते पण तुम्ही हे करू शकता. सगळे लेक्चर्स तुम्हाला MPSC इज्यूमॉल या चॅनलवरती ॲपमध्ये जाऊन तुम्हाला ते लाईव्ह दिसतील. तुम्हाला यूट्यूबवरती लाईव्ह यायची गरज नाही, फक्त ॲपमध्ये जाऊन तुम्ही लाईव्ह बघू शकता. तर लवकरात लवकर सर्वांनी याचा, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना गरज वाटेल त्यांनी हे काय करू शकतात की जॉईन करू शकतात. ठीक आहे. नेक्स्ट हां, आणि अजून एक सांगायचं राहिलं की आपली जी 2025ची बॅच, म्हणजे वनरक्षकची जी 2025 ॲड आहे, त्यासाठी आपण काय केली, फ्री टेस्ट सिरीज आपण रन केलेली आहे. ज्या टेस्ट सिरीजमध्ये एकूण 5000 प्लस PYQ आणि सराव प्रश्न, हे सगळे जवळपास 5000 एवढे प्रश्न तुम्हाला PYQ किंवा सरावासाठी आपण ॲड केलेले आहेत जवळपास. आणि हे सगळे मोफत आहेत. कधी, फक्त ह्या इज्यूमॉल ॲपवरती. ठीक आहे. आणि हे तुम्हाला काय करायचं, गुगल प्ले स्टोअरला जाऊन अशा प्रकारचा लोगो आहे आपला, हे ॲप तुम्ही डाउनलोड करा. काही वाटलंच तुम्हाला तर ह्या नंबरवरती 80 10 80 28 64वरती तुम्ही कॉल करा. आणि 31 डिसेंबरपर्यंत जे मुलं किंवा जे विद्यार्थी ॲपमध्ये जाऊन, म्हणजे डायरेक्टली तुम्ही ॲपमध्ये डाउनलोड करा आणि ॲपमध्ये जाऊन टेस्ट सिरीजवरती क्लिक केलं की ऑटोमॅटिक तुम्ही ते टेस्ट सिरीज बघू शकता. 31 डिसेंबरपर्यंत जे विद्यार्थी ॲपवरती जाऊन ती टेस्ट सिरीज घ्यायची आहे, परचेस करू शकता फ्री ऑफ कॉस्टमध्ये, त्याला 1ही रुपया चार्ज नाही. नंतर 1 जानेवारी 2025 नंतर या कोर्सची किंमत फक्त ती सुद्धा आपण नाममात्र ठेवलेली, जरी विद्यार्थ्यांनी घेतल्याचं विसरले किंवा जमलं नाही, फक्त 49 रुपयामध्ये ती अवेलेबल असणार आहे. ठीक आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज वाटेल फक्त त्यांनी टेस्ट सिरीज घेऊ शकतात, ज्यांना वाटतं कोर्स घ्यायचा त्यांनी कोर्स पण तुम्ही म्हणजे घेऊ शकतात. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघूया. जर ZUCHINNI हा शब्द असा लिहिला, ठीक आहे, आता झेडच्या ऐवजी तर PERSIMMON हा शब्द कसा असेल, तर मला सांगा झेड नंतर, म्हणजे झेडच्या ऐवजी बी आला, मला सांगा झेड नंतर A आणि B +2, झेड नंतर A आणि B +2 ने काय व्हायला, बी आला. ठीक आहे. यू नंतर बघा STU VW 2 ने कोण आला, म्हणजे प्रत्येक ठिकाणी काय केलं, +2 ॲड केलेलं आहे. सी नंतर बघा, सी नंतर DE पाहिजे, बरोबर आहे. H नंतर IJ पाहिजे, बरोबर आहे. आय नंतर GHI JK पाहिजे, बरोबर आहे. सॉरी, के इथं पाहिजे, म्हणजे असे +2 ने वाढत गेला. मग मला सांगा P नंतर +2 MNOPQR म्हणजे R पाहिजे. आता R कुठे, सगळीकडे R आहे. ठीक आहे. ABCDEFG पाहिजे. PQRST पाहिजे, सॉरी PQRS R नंतर हे बघा, R साठी काय पाहिजे, 2 अक्षर पुढं ST, S साठी STU पाहिजे. I GHI JK पाहिजे. MNO 2 वेळेस O पाहिजे. MNOPQ पाहिजे आणि NOP पाहिजे. बघा RGTUK OOQP म्हणजे पर्याय क्रमांक पहिलाच आहे बघा. RGTU कुठे, RGTU RG इथं नाही, इथं T म्हणजे इथंच आहे, म्हणजे इथपर्यंत सगळ्यांचं बरोबर आहे आपलं. इथून म्हणजे पर्याय क्रमांक एकच आपला डायरेक्टली आपण मॅच केलेला आहे. ठीक आहे. सोपा क्वेश्चन होता. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हां, परत तिथं काय दिलं बघा, आता ह्याचं सॉल्व करायचं आपल्याला. बघा कसं सॉल्व करायचं, परत 8/20 + 3.5 - 5/25. ठीक आहे. आता 8/20 ह्याला काय करू शकतो मी, 4 × 2 = 8, 4 × 5 = 20, 2/5 + 3.5
-5/25 ला काय लिहू शकतो मी 5 1 5 5 5 25 म्हणजे 1/5 ह्याला लिहू शकतो मी 1/5. ठीक आहे. 2/5 ला मी काय लिहू शकतो बरं 0.4. कसं केलं 5 चोक किती मित्रांनो 5 चोक 20 पण इथं 20 नाही आहे 2 आहे ना मग पॉईंट अगोदर घ्यावं लागेल 0.4 प्लस 3.5 वजा 1/5 किंवा अर्ध्याला काय म्हणू शकतो आपण 5 दुने 10 म्हणजे 0.2 म्हणू शकतो बरोबर. 0.4 मधून 0.2 वजा केले उत्तर काय आलं बघा 3.5 तसेच ठेवले 0.4 मधून 0.2 आले उत्तर आलं 0.2 बरोबर. 3.5 मध्ये 2 ऍड केले 0.2 ऍड केले 3.7 पाहिजे 3.7 कुठे पर्याय क्रमांक सी 3.7 तुमचं उत्तर आहे. समजतंय का एकदम सोपा क्वेश्चन होता. ठीक आहे. खालील पर्यायापैकी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा कोण आहे. दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा कोण आहे पहिल्या क्रमांकाचा नाही विचारला मग 450चे 35% 450चे 35% सॉल्व करा ह्याला 0 0 कटलं 5 दुने 10 5 7 35 ठीक आहे 5 दुने 10 5 7 35 अजून ह्याला सॉल्व करू शकतो का म्हणजे उत्तर पुढे काय आलं बघा आता 45 गुणिले 7 भागिले 2 ठीक आहे. ह्याला काय लिहू शकतो आपण 3.5 लिहू शकतो 45 7 म्हणजे 45 गुणिले 3.5 45 गुणिले 3.5 करून बघा इथं 45 गुणिले 3.5 5 5 25 ला 5 हातचे आले 2 5 चोक 20 2 22 प्लस 3 5 15 3 चोक 12 आणि 1 13 5 7 5 1 आणि पॉईंट नंतर एक संख्या म्हणजे 157.5 उत्तर आलं तुमचं ह्याचं. ठीक आहे. ह्याचं काय आलं 1700चा 1/4 म्हणजे 1700च्या 1/4 म्हणजे 1700 भागिले 4 करायचं करून बघता इथं 1700 भागिले 4 करा 4 चोक 16 17तून 16 गेले खाली उरला 1 10 4 दुने 8 10तून 8 गेले खाली उरले 2 20 झाले 4 5 20 ह्याचं उत्तर आलं 425 ह्याचं उत्तर आलं 425. सर्वात मोठा कोण आहे दुसऱ्या क्रमांकाचं विचारलं ठीक आहे. 0.35 गुणिले 900 0.35 इकडे करून बघतो 900 गुणिले 0.35 ठीक आहे 2 शून्य लिहून काढले असेच 9 5 45 ला 5 हातचे आले 4 9 3 27 27 आणि 4 31 पॉईंट नंतर 2 संख्या म्हणजे 315 उत्तर आलं आपलं. किती उत्तर आलं 315 उत्तर आलं ह्याचं 315 लक्षात ठेवा. आणि 1100च्या 2/5 म्हणजे कसं 1100च्या 2/5 ठीक आहे 5 1 5 5 2 10 खाली उरला 1 5 2 10 0 म्हणजे हे झालं 0 बिंदून 440 हे झालं 440 425 157.5 315 सगळ्यात मोठं कोण आहे 440 आहे. 2 नंबरचं मोठं कोण आहे 425 वाला म्हणजे 1700चा 1/4 पर्याय क्रमांक बी 1700चा 1/4 हे आपलं उत्तर आलेलं आहे. समजते का. नेक्स्ट क्वेश्चन परत असा प्रश्न दिलेला आहे बघा सरळ प्रश्न तोच डबल प्रश्न जसे रिपीट येतात आपल्याला तसे प्रश्न. त्याचं उत्तर काय मित्रांनो जर तुम्ही सॉल्व केले व्यवस्थित त्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक ए वजा 3.45. काय करायचं तिघांची बेरीज करायची वजा ह्या दोघांची बेरीज परत ह्याच्यामध्ये हे ॲड करायचं आणि हे वजा करायचा तुमचं उत्तर येणार -3.45 ठीक आहे -3.45. नेक्स्ट क्वेश्चन मालिकेतील रिकामी जागा भरा. ठीक आहे मालिकेतील रिकामी जागा भरा. आता इथं बघा तुम्हाला दिसते तुम्ही जर नीट बघितलं QRSTU किंवा इकडे एक संख्या वजा एक संख्या वजा एक संख्या वजा एक संख्या वजा किंवा इकडनं आले QRSTU म्हणजे पर्याय क्रमांक डी तुमचं उत्तर पाहिजे पर्याय क्रमांक डी तुमचं उत्तर पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन परत प्रश्न तसा आला बघा 15च्या 1/60 15च्या 1/60 प्लस 50च्या 60% 60% म्हणजे असं करायचं गुणिले 200% 200 भागिले खालील परत असं केलं मी प्लस 0.25 गुणिले 150. जर मित्रांनो तुम्ही जर सॉल्व केलं डायरेक्टली ह्याचं प्लस मायनस गुणाकार भागाकार करायचा आहे आणि तुम्ही जर सॉल्व केलं तर तुमचं उत्तर याच्यामध्ये डायरेक्टली येतं 100 C = 100 हे तुमचं उत्तर येणार आहे किंवा आन्सर येणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन जर ॲट आहे भागाकार बघा ॲट आहे भागाकार म्हणजे हे काय होणार माहिती आहे का 39 भागिले 5 डॉलर आहे गुणाकार हे काय होणार आहे 4.25 गुणिले 2.25 31 ॲट आहे भागाकार आणि 2.75 डॉलर आहे डॉलर कुठे गेला आणि डॉलर आहे गुणाकार. ठीक आहे हे आपल्याला काय करायचं आहे सॉल्व करायचं आहे ठीक आहे. आता सॉल्व कसं करायचं बघा डायरेक्टली भागाकार आणि गुणाकार करून बघा काय विचारलं खालीपैकी सर्वात मोठा कोणता ते सॉल्व केल्याशिवाय येणार नाही. मग 39 भागिले 5 बघा 39 भागिले 5 5 5 7 35 खाली उरले 4 ठीक आहे इथं पॉईंट घेतला 40 झाले 45 45 ह्याचं उत्तर आलं 7.8 ह्याचं उत्तर आलं 7.8 गुणाकार आहे 4.25 गुणिले 25 बघा 4.25 गुणिले
2.5 25 म्हणण्यापेक्षा 2.5 म्हणा, ठीक आहे. तर पॉईंट सध्या विसरून जाऊ आपण. 25चा पाडा तुम्हाला येतो. 25 5 सव्वाशेला 5 हातचे आले 12, 25 दुने 50 आणि 12 62ला 2 हातचे आले 6, 25 + 100 100 आणि 6 106. पॉईंट नंतर 2 संख्या, पॉईंट नंतर 1 संख्या, म्हणजे 3 नंतर पॉईंट, म्हणजे 10 पॉईंट उत्तर आलं तुमचं 10.625. काय आलं उत्तर 10.625. ठीक आहे. 25 सव्वाशे 5 हातचे आले 12, 25 दुने 50 50 आणि 10 आणि 60 62ला 2 हातचे आले 6, 25 + 100 आणि 6 106. आणि पॉईंट नंतर हे 2 संख्या, पॉईंट नंतर 1 म्हणजे टोटल झाल्या पॉईंट नंतर 1 2 3 संख्या, म्हणून मी पॉईंट नंतर 3 संख्या ठेवल्या. ठीक आहे. उत्तर आलं आपलं 106 10.625. 31/4 इथं करून बघा. 31/4 4 7 28 4 7 4 8 32 4 7 28 सॉरी 28, 11 8 गेले 3, इथं पॉईंट घेतला, इथं झाले 30, परत 4 7 28 30 म्हणून 28 खाली 2 20 4 25 7.75. ह्याचं उत्तर आलं मित्रांनो 7.75. ठीक आहे. आणि शेवटचं परत गुणाकार 2.75 किंवा बघा इथं करतो वाटलं वरती 2.75 गुणिले 2.5. तर डायरेक्टली 25चा पाडा. 25 सव्वाशेला 5 हातचे आले 12, 25 सख 150, 25 7 पावणे 200. ठीक आहे. 25 7 पावणे 200 म्हणजे 175 मध्ये काय करायचे 12 मी 16 7 8 187ला 7 घेतले, हातचे आले 18, 25 दुने 50 50 आणि 18 50 आणि 10 60 60 60 आणि 8 68. ठीक आहे. 68. पॉईंट नंतर 3 संख्या बघा, पॉईंट नंतर 3 संख्या, उत्तर आपलं 6.875 6.875. सर्वात मोठा पर्याय कोणता विचारलाय तर सर्वात मोठा पर्याय बघा इथं कोणी सगळ्यात मोठं 10 आहे. 10.625 वाला पर्याय कोणता आहे $4.25 आणि 2.2 म्हणजे 2.5 हे आपला पर्याय सगळ्यात मोठा आलेला आहे. ठीक आहे. असं त्यांनी म्हणजे आपण सॉल्व्ह केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी सर्वात लहान पर्याय कोणता. परत इथं काय करायचं बघा, दोघांची बेरीज करा, त्याच्यामध्ये परत हे ॲड करा, प्लस प्लसवाले बघा, प्लस प्लसवाले जेवढे आहेत ना सगळ्यांची बेरीज करा आणि मायनस मायनस त्याच्यातून वजा करा. तुम्ही जर असं करत करत गेलात तर तुमचं ॲटोमॅटिकली उत्तर काय येतं माहिती आहे का, उत्तर तुमचं येतं 25 + 22 वाले हे पर्याय क्रमांक 1 तुमचं उत्तर बरोबर येतं की सगळ्यात लहान पर्याय हा येतो, बाकीचे पर्याय ह्याच्यापेक्षा मोठे येतात. ह्याच्यामध्ये काही नाही, प्लस मायनस करायचं आहे, एकदम सिंपल क्वेश्चन्स आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, परत प्रश्न आला बघा, डॉलर आहे अधिक, ॲट आहे मायनस, म्हणजे डॉलरच्या ऐवजी काय ठेवायचं तुम्हाला अधिक, इथे ठेवायचं अधिक, इथे ठेवायचं मायनस, इथे ठेवायचं मायनस, इथे ठेवायचं अधिक मायनस मायनस. सॉल्व करायचं, मग काहीतरी उत्तर आकडे येईल. परत तसंच खालचं सॉल्व करायचं, परत खालचं सॉल्व करायचं, प्लस मायनस सर्वात मोठा पर्याय विचारलेला आहे. ठीक आहे. तर सर्वात मोठा पर्याय आपल्याला त्यांनी विचारलेला आहे. आपण सर्वात मोठा पर्याय काय करायचा आहे मित्रांनो, फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. तर तुम्ही जे सॉल्व केलं तर पर्याय क्रमांक डी 44 ॲट $67 हा वाला पर्याय सगळ्यात मोठा येतो आणि तुमचं उत्तर येऊन जाईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, A = 1 B = 2 C = 3 आणि Z = 26 म्हणजे ABCDचे नंबर दिलेत. तर खालीपैकी पर्याय कोणता बरोबर आहे. तर हे तुम्हाला काय करायचं सॉल्व करायचं आहे. आता मला सांगा बी म्हणजे किती नंबरचं अक्षर आहे 2 नंबरचं अक्षर आहे, ए म्हणजे किती नंबरचं 1 अक्षर आहे, एल म्हणजे किती नंबरचं अक्षर आहे बघा ABCDEFGHI एल म्हणजे आहे 12 नंबरचं, एल आहे 12 नंबर, इथं पण येणार 12 म्हणजे 12 12 24 25 26 27. काय उत्तर आपलं 27 आलं. बॉलचे नंबर म्हणजे बॉलचे जे तिची प्लेस आहेत ते आपण ॲड केल्यानंतर 27 आलं, 27 आलं. लाईकचं काय येणार आता मला सांगा, एल साठी किती बरं, एल साठी 12 इथंच लिहितो, एल साठी 12, परत आय ABCDEFGHI म्हणजे 9 नंबर आहे 9, GHI नंतर के लगेच आहे 10. हे बघा ABCDEFGHI JK सॉरी के 11 नंबरचं आहे सॉरी, ABCDEFGHI 9 नंबर आणि GHI JK 11 नंबर, परत ABCDE हे 5 नंबर. ठीक आहे. 11 9 20 20 आणि 5 25 25 आणि 12 25 आणि 12 25 आणि 12 केलं तुम्ही 7 37 37 म्हणजे कोण आहे 37 मोठा झाला म्हणजे लाईक हे टर्मचे नंबर मोठे झाले म्हणजे ग्रेटर चिन्ह पाहिजे. मग असं चिन्ह कुठे आहे इथंच आहे. पर्याय क्रमांक बी तुमचा आलेला आहे. समजतंय. एकदम सोपा क्वेश्चन होता. ठीक आहे. आता हा प्रश्न बघा सगळ्यात ट्रिकी प्रश्न आहे, एकदा तुम्ही बघून घ्या थोडं 2 मिनटं. काय दिलं बघा आपल्याला 25 × 13 बरोबर 105 625, 24 × 3 5184, 15 × 3 20 25, तर 4 × 9 किती. थोडा म्हणजे आजचा ह्याच्यातला मला सगळ्यात थोडा असा ट्रिकी प्रश्न वाटला, तुम्ही थोडं जरा डोकं लावा. आता मला सांगा 15 × 3 किती बरं 45, उत्तर तर 2000 दिले बरोबर ना.
2025 दिलं, 15 अधिक 3 काय होतं 18 होतं. मग हे काही संबंध लागत नाही, काहीच लागत नाही. जर तुम्ही थोडं डोकं लावलं तर मला सांगा 15चा वर्ग करा बरं मित्रांनो, 15चा वर्ग करा, किती आला बरं आपला 225 आला. ठीक आहे. आणि 3चा वर्ग करा बरं, 3चा वर्ग आला 9, 3चा वर्ग आला 9. आणि हे दोघांचा गुणाकार करून बघा काय केलं त्यांनी, इथं जे दिलेलं आहे त्याचा वर्ग केला, ह्याचा वर्ग केला आणि दोघांचा गुणाकार केला. असं मी करून बघतो, बघू येतं का नाही. 225 गुणिले 9, 9×5=45ला 5 हातचे आले, सॉरी 9×5=45ला 5 हातचे आले, 9×5=45ला खाली वाढलं असतं, हातचे आले 4. ठीक आहे. 9 दुणे 18 आणि 4 22ला 2 हातचे आले परत 2, 9 दुणे 18 आणि 2 20, 2025. म्हणजे बघा काय केलं होते त्यांनी, म्हणजे ही जी संख्या आहे ह्या संख्येचा वर्ग करायचा, ह्या संख्येचा वर्ग करायचा आणि दोघांचा गुणाकार करायचा, ह्या संख्येचा वर्ग करायचा, ह्या संख्येचा वर्ग करायचा, दोघांचा गुणाकार करायचा. मग इथं काय होणार बरं, 4 गुणिले 9ला बघा, 4 गुणिले 9ला म्हणजे 4चा वर्ग करायचा, 9चा वर्ग करायचा. 4चा वर्ग होतो 16 गुणिले 9चा वर्ग होतो 81. 16चा पाडा येतो तुम्हाला येतो, 16 × 16 6 हातचा आला 1, 16 × 12 264 बघा, सॉरी 16 × 96 16 12 16 8 28 16 9 16 8 2800, 16 8 2800 आणि 6, 16 8 2800 आणि हातचा आलेला 1 म्हणजे 129, म्हणजे 1296 आहे का कुठं पर्यायामध्ये, तर 1296 आहे मित्रांनो. इथं पर्याय क्रमांक 2 आपला मॅच झालेला आहे. म्हणजे अशा प्रकारे प्रश्न कसेही विचारू शकतात, एक सिरीज ते मेंटेन करतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जर IT = 92, बॉय = 267, बिग = 297 तर फ्ल्यू = काय. हा सुद्धा प्रश्न थोडा ट्रिकी आहे. बघूया. सगळ्यात पहिले ABCD लिहून घेऊ तुम्ही, ABCD EF GH I J K L M. ठीक आहे. NO PQ R S T W X Y आणि Z. 5 7 9 13 14 16 18 20 22 24 आणि 26. ठीक आहे. आता मला सांगा I = 9, आय साठी बघा 9 शब्द बरोबर आहे. ठीक आहे. पण टी साठी 20 आहे, तिने 2च लिहिलेत, काही समजत नाही काय चाललंय. बी साठी किती बरं 2 आहे, बरोबर लिहिले. ओ साठी किती आहे, ओ साठी आहे 15, त्यांनी लिहिलेलं आहे 6, म्हणजे काय चाललंय समजत नाही. आता जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं, बी साठी 2 आहे, ओ साठी नंबर किती मित्रांनो, ओ साठी आहे 15. ठीक आहे. वाय साठी किती आहे 25 आहे. मग त्यांनी काय केलं माहिती आहे का, हे दोन जिथं सिंगल डिजिट नंबर आहे, सिंगल डिजिट नंबरला काहीच प्रॉब्लेम नाही, हा नंबर त्यांनी असाच लिहिला. ठीक आहे. 15 ह्या दोघांच्या नंबरची बेरीज करा, 5 आणि 1 किती झाले 6, असं केलेलं आहे. आणि 5 आणि 2 किती झाले 7, म्हणजे अशा प्रकारे ते नंबर आपले आलेले आहेत. समजते का कशा प्रकारे नंबर आले. तर मग फ्ल्यू म्हणजे काय, फ्ल्यू म्हणजे काय. आता मला सांगा एफ साठी किती बरं, एफ साठी आहे 6, 6 सगळीकडेच आहे. ठीक आहे. एफ साठी 6, एफचा नंबर इथं लिहून घेतो 6. एल साठी किती आहे, एल साठी आहे 12, 12च्या दोघांची 12चे जे नंबर आहेत त्याची दोघांची बेरीज करा, 2 आणि 1 3 होतात, मग इथं 3 यायला पाहिजे. ई साठी परत कोण आहे 5 होणार पाहिजे. आणि डब्ल्यू साठी कोण आहे बरं, डब्ल्यू 23 व्हायला पाहिजे. 23 म्हणजे दोघांची बेरीज करा, 2 आणि 3 5, म्हणजे 6355 उत्तर पाहिजे. 6355 पर्याय क्रमांक 1 मध्ये आपलं उत्तर आहे. आपलं उत्तर लगेच आलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, डॉलर आहे अधिक, ॲट आहे मायनस, तर खालीलपैकी सर्वात लहान पर्याय कोणता. बघा काय विचारलं, सर्वात लहान. कधी कधी आपण उत्तर बरोबर काढतो, पण आपल्याला सर्वात लहान सर्वात मोठा कन्फ्यूज होतं. सर्वात लहान विचारलं, सर्वात लहान सांगायचं. जर तुम्ही सॉल्व केलं तर तुमचं पर्याय क्रमांक सी येतं. एकदम सोपा प्रश्न आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला जास्त वेळ घालवायचा नाही आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, हात परत प्रश्न बघा, 10/40 सॉल्व करूया, प्लस 1.5 मायनस 5/25 ह्याचं उत्तर काढायचं आहे. 10/40 म्हणजे 0 0 घटले, 1/4 आलं, प्लस 1.5 मायनस 5 1 5 5 5 25 म्हणजे 1/5. 1/4ला मी काय लिहू शकतो, 0.25 लिहू शकतो, भागाकार करा, किंवा 1/4 भाग केले 0.25 प्लस 1.5. ठीक आहे. आणि 1/5ला म्हणजे 1/2 भाग केले, म्हणजे काय झालं 5 2 10 0.2 झालं, म्हणजे 0.25 म्हणजे बघा 1.5 आणि हे दोघांची बेरीज करायची आपल्याला. बघा 0.25 आणि 1.5, 1.5ची बेरीज करायची आहे. 5 7 1, 1.75 बेरीज झाली. आणि वजाबाकी करायची वजाबाकी करायची आहे 0.20. ठीक आहे. 5 7 2 गेले 5, 1 1.55 आहे का कुठं आहे, पर्याय क्रमांक 1 मध्ये 1.55 आपलं उत्तर आलेलं आहे. समजतंय का.
ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं बघा, ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू 2, एम इज इक्वल टू 13, परत एन इज इक्वल टू 13, ओ इज म्हणजे झेड पासून परत उलटी सुरुवात केली त्यांनी. ठीक आहे, ABCDची उलटी सुरुवात केलेली आहे. परत काय करायचं आपल्याला, ABCD लिहून घेतल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. ठीक आहे, एम एन ओ पी क्यू एक 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. परत इकडे पण तसं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. इथं पण तसंच आहे, खाली पण तसंच आहे. ठीक आहे, झेड इज इक्वल टू म्हणलं त्यांनी आणि एन इज इक्वल टू 13 म्हणलं, बघा मॅच झालं. ओ इज इक्वल टू 12 म्हणलं, मॅच झालं. तर JACK आता मला सांगा, JACK, जे म्हणजे किती रे, जेचा नंबर आहे 10, एचा नंबर आहे 1, सीचा नंबर आहे 3, केचा नंबर किती आहे, केचा नंबर 11. बेरीज करा ह्यांची, 3 आणि 1 4 आणि 1 5 आणि 1 आणि 1 2 25 आलं बरं का, 25. आणि बॉलचं बी म्हणजे 2, ए म्हणजे 1 आणि एल म्हणजे एल कुठे गेला, एल म्हणजे 12 आणि 12, 2 वेळेस म्हणजे 12 12 24 झाले. म्हणजे 4 आणि 1 5 आणि 2 7 27, हे झाले 27, हे झाले 25, हे झाले 27. मोठं कोण आहे, 27 मोठा आहे. मग 27 मोठा म्हणजे कोणता आहे, पर्याय क्रमांक सी पाहिजे आपला ग्रेटरवाला. पर्याय क्रमांक सी तुमचं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, तर मित्रांनो आपण काय केलेत आता 2021चे PYQचे तुमचे जे क्वेश्चन्स आहेत त्याच्यातले आपण काही PYQ काल घेतले, काही आज घेतले, परत काही PYQ आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेणार आहोत. ह्याच्यामध्ये जर कोणाला काही डाऊट असेल, काही प्रॉब्लेम असेल तर प्लीज कमेंट करा किंवा आपल्या नंबरवरती कॉल करा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. सगळ्यांनी एज्युमॉल चॅनल आपलं जॉईन करा. टेलिग्रामवर चॅनल आहे, लिंक आपल्या ह्याच्यामध्ये दिलेली आहे यूट्यूब चॅनलवरती. परत तुम्ही एज्युमॉल ॲप पण डाउनलोड करा प्ले स्टोअरमधनं, जेणेकरून तुम्हाला काय होईल, लेटेस्ट अपडेट सगळे मिळून जातील. आणि सगळ्यांनी 31 डिसेंबरच्या अगोदर PYQची जी बॅच आपली फ्रीमध्ये आहे, म्हणजे टेस्ट सिरीजची बॅच आहे फ्रीमध्ये, ती टेस्ट सिरीजची बॅच तुम्ही जॉईन करू शकता. थँक्यू.